श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे गुरुपुष्यामृत। गुरुपुष्यामृताच्या सेवा जर तुम्ही केल्या नसतील तर अजूनही करू शकता। तसं तर 4 वाजता आज संपलेला आहे, म्हणजे जे गुरुपुष्यामृतचा योग आहे तो, पण तरी आजचा दिवसभराचा धरला तरी चालतो, असं काही नाहीये। आता आजपासून मी देखील स्वामींच्या 11 गुरुवारला सुरुवात केलेली आहे। मात्र वाचन मी संध्याकाळीच करणार आहे, म्हणजे संपूर्ण सारामृताचं वाचन जे आहे ते संध्याकाळीच करणार आहे। आणि तुम्हालाही सांगते की आजचा दिवस खूप चांगला आहे। एक मांडी पारायण कसे करावे असे प्रश्न मला अनेक आले। एक मांडी पारायण सारामृत ग्रंथाचे कसे करावे, तर त्याविषयीच मी आजचा व्हिडिओ गुरुवार खास घेऊन आलेले आहे। हा आज व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही आज रात्री 12 पर्यंत सुद्धा हे एक मांडी पारायण करू शकता। अन्यथा कोणत्याही गुरुवारी तुम्ही हे पारायण करू शकता। पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला केलं खूप चांगलं, प्रत्येक गुरुवारी केलं तरीही खूप चांगलं। सगळ्यात आधी बघूया ह्याचे नियम अटी काय आहेत आणि ह्याच्यासाठी ग्रंथ कुठला लागतो। तर श्री स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणीत जो आहे केंद्रात फक्त मिळतो तो, आणि हा आहे श्री स्वामी चरित्र सारामृत। हा प्रत्येक धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळतो तो ग्रंथ आहे। ह्याच्यामध्ये हा ओरिजिनल आहे। ओरिजिनल म्हणजे हा डुप्लिकेट आहे असं मला म्हणायचं नाहीये। हा ओरिजिनल अक्कलकोट मधला आहे। याला जास्त ओव्या आहेत, यामध्ये कुठलीही काटछाट करण्यात आलेली नाहीये। आणि स्वामी चरित्र सारामृत जे आहे केंद्राचं, ते आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्या महिलांना सोयीस्कर पडावं, आपला वेळ वाचावा, यासाठी थोड्या ओव्या कट करून, पानं कमी करून त्यांनी ते ग्रंथ पूर्ण केलेला आहे। थोडक्यात तुम्हाला उदाहरण देते। आता यातला पहिला जो अध्याय आहे, जो अक्कलकोट मधील आहे स्वामी सारामृत, त्याचा पहिला अध्याय किती पानी आहे हे मी तुम्हाला सांगते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल। पाटपोट 9 पानी अध्याय आहे। पाटपोट त्यानंतर दुसरा अध्याय चालू होतो अक्कलकोटच्या, म्हणजे जे श्री स्वामी चरित्र सारामृत लेखक विष्णू बळवंत थोरात यांचा आहे। आणि आपले परमपूज्य गुरुमाऊली यांचा जो आहे त्यांचा बघा पहिला अध्याय सुरू होतो। हा इथं अध्याय पहिला चालू होतो आणि पान नंबर 2 वर हा अध्याय इथंच संपतो। हा मोठा फरक आहे या 2 ग्रंथांमधला। आता 2 पानांमध्ये यातला एक अख्खा अध्याय मावला आहे आणि 9 पानांमध्ये यातला एक पहिला अध्याय मावला आहे। असाच प्रत्येक अध्यायामध्ये फरक आहे। एकूण तुम्हाला सांगते की दिंडोरी प्रणीत केंद्राचा जो ग्रंथ आहे तो किती पानी आहे तो सांगते मी तुम्हाला। 56 पानी आहे। आणि आपलं जे सारामृत आहे, स्वामी सारामृत कुठलं, अक्कलकोटचं, म्हणजे विष्णू बळवंत थोरात यांचं, हे 109 पानांचं आहे। एवढा मोठा फरक आहे। मग यातलं कुठलं घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे। दोन्हीतलं कोणतंही घेऊ शकता। मी प्रत्येक गुरुवारी जेव्हा करते तेव्हा हा अध्याय पूर्ण, म्हणजे पूर्ण सारामृत वाचते 1 ते 21 अध्याय। आणि नित्यसेवा जेव्हा करते, रोजचे 3 अध्याय 7 अध्याय मी 7 करते, तेव्हा मी हा ग्रंथ वापरते। हा दोन्हीतला फरक आहे, लक्षात घ्या। तुमच्याकडे कोणतंही असू दे, कोणतंही घ्या, काही नाही। मी तुम्हाला याच्यातला भेदभाव सांगत नाहीये, फरक सांगते। मी हा प्रत्येक गुरुवारी अक्कलकोट मठातला करते आणि नित्यसेवेमध्ये दिंडोरी प्रणीत मधला करते, कारण मी केंद्रात जाते त्याला फक्त आत्ताशी 1.5 ते 2 वर्ष झाली आहेत। आयुष्य माझं पूर्ण जेवढं गेलं तेवढं या सारामृतातच गेलं आणि ह्याचाच मला अनुभव सुद्धा खूप जास्त आलेला आहे। आणि आता ह्याचे पण अनुभव मला चांगले येत आहेत। तर एक मांडी पारायण कसं करायचं याची आपण माहिती थोडक्यात बघूया। एक मांडी पारायण करताना पहिली गोष्ट, बुधवारपासूनच तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही। बुधवारी घरात नॉनव्हेज बनवायचं नाही, खायचं नाही। घरातली ऐकत नाहीत वगैरे ही कारणं देऊ नका, ते तुम्हाला पाळावंच लागेल। बुधवारपासूनच तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल। बुधवार गुरुवार तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे करावंच लागेल। हे 2 नियम प्रथम आहेत। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुवारी आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायची नसते, त्यामुळे बुधवारी तुम्हाला केस धुवून घ्यावे लागतील।
एवढेच 3च नियम आहेत, बाकी याचे काही नियम नाही आहेत। गुरुवारी सकाळी तुमची देवपूजा वगैरे झाली की स्वामींची मूर्ती, फोटो जे काही असेल ते एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र घाला, पाटावर पिवळा ब्लाउज पीस घाला आणि त्याच्यावर मूर्ती असेल तर किंवा फोटो असेल तर, मूर्ती असेल तर अभिषेक करा दुधाने, पाण्याने आणि परत दुधाने किंवा पाणी, पंचामृत आणि पुन्हा पाणी असा अभिषेक करा। पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करा, नसेल जमत तर श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक करा। 21-51 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि अभिषेक करा आणि त्यानंतर थोड्याशा अक्षतांवर तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे, स्वच्छ पुसायचा आहे, हिना अत्तर लावायचा आहे। स्वामींना वस्त्र, फेटा जे काही तुमच्याकडे असेल आवडीप्रमाणे आपल्या तुम्ही ती सेवा करू शकता। त्यानंतर अष्टगंध किंवा चंदन लावायचं, हळद कुंकू स्वामींना लावायचं नाही, शक्यतो लावायचं नाही, काही जण लावतात, ज्याची त्याची इच्छा। आई रूपी जे स्वामी आहेत, अन्नपूर्णा रूपी, त्यांना हळदी कुंकू लावले तर चालते, मात्र इतर वेळेस हळदी कुंकू शक्यतो तरी लावू नका असं मी सांगेन। त्यातूनही ज्याची त्याची इच्छा। चंदन किंवा अष्टगंध तुम्ही स्वामींना, महाराजांना लावून घ्यायचं आहे। हिनाचं अत्तर त्यांना खूप आवडतं, ते लावून घ्यायचं आहे। पिवळी चाफ्याची फुलं किंवा झेंडूचे पिवळे फूल या दोन्हीतलं एक कोणतंही फूल किंवा हार तुम्हाला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे, तुम्हालाही बसायला आसन घ्यायचं आहे। चौरंगाखालची जागा स्वच्छ असावी, गोमूत्रानं पुसलेली असावी, चौरंगाखाली रांगोळी काढू शकता, आजूबाजूने रांगोळी काढू शकता। त्यानंतर तुम्ही तुपाचा, तेलाचा दिवा लावा, उदबत्ती लावा, धूप लावा आणि त्यानंतर आसन घ्या। आसन घेतल्यानंतर संकल्प करा की आजपासून मी एक मांडी पारायण, आजपासून म्हणण्यापेक्षा आज मी एक मांडी पारायण करत आहे आणि ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्यावे असं म्हणायचं आहे। हातात अक्षता, फूल, पाणी घेऊन मग ते सोडायचं। त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे, इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे, ग्रामदेवतेचं स्मरण करायचं आहे। घरात कुणी मोठे व्यक्ती असतील त्यांना नमस्कार करायचा आहे, अन्यथा गणपती बाप्पाला नमस्कार करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा एवढंच म्हणून गणपती बाप्पाला पण प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर 1 ते 21 अध्याय न थांबता, न उठता, कोणतीही सबब चालणार नाही की मध्ये मला बाथरूमला उठायचं आहे किंवा मध्ये मला पाणी प्यायला उठायचं आहे, मध्ये माझं बाळ रडत आहे, या सगळ्या गोष्टी, एक मांडीचा अर्थच तो आहे की एकदा मांडी घातली की तुम्हाला उठता येणार नाही 21 अध्याय वाचल्याशिवाय। जमत असेल त्यांनीच करावं, अन्यथा संकल्प न धरता सकाळी 7 अध्याय, दुपारी 7, संध्याकाळी 7 असं प्रत्येक गुरुवारी केलं तरी चालेल। संपूर्ण सारामृत एका वेळेस वाचलं तरीही चालेल, काहीही हरकत नाहीये। लक्षात घ्या, एक मांडी पारायणाचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत। ती पूजा जी मांडलेली असते ती तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उचलून ठेवू शकता। स्वामींखाली ज्या काही अक्षता ठेवल्या आहेत त्या तुम्ही भातात मिक्स करू शकता किंवा पक्ष्यांना घालू शकता। हार फुले जी आहेत ती निर्माल्यामध्ये घालू शकता आणि त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही दिवसभर उपवास करायचा आहे। एक मांडी पारायण करायच्या दिवशी तुम्ही दिवसभर उपवास करा। फळं, दूध, खिचडी, काय जे हवं ते उपवासाचं खाऊ शकता। कोल्ड्रिंक्सच म्हणते, सॉरी, ज्यूस वगैरे पिऊ शकता, काही हरकत नाही। ताक, लस्सी पिऊ शकता। शक्यतो उपवास धरा आणि उपवास नसेल झेपत, तब्येतीची काही अडचण असेल तर कांदा, लसूण खाऊ नका आणि तुम्ही त्या दिवशी सात्विक आहार घेऊन एक मांडी पारायण केले तरी चालेल। पण एकाच दिवसाचा प्रश्न आहे तर उपवास धरायला हरकत नाही। हे कोण कोण करू शकतं? पुरुष, महिला, मुले, मुली, कुणीही, विधवा स्त्रिया, कुणीही करू शकतं। ह्याला अशी कोणतीही अट नाहीये की यांनी करावं किंवा यांनी करू नये, प्रत्येकाला हक्क आहे। स्वामींनी सगळ्यांना समान मानलेलं आहे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई कुणीही स्वामींची सेवा करू शकतं। धर्म नाही, जातीभेद नाही, कोणताही भेद नाही, मानवता, फक्त माणूस म्हणून आपल्याला हे पारायण करायचं आहे। या पारायणाचे फायदे काय म्हणाल तर या पारायणामुळे मोठ्यातल्या मोठ्या, लहानातल्या लहान इच्छा पूर्ण होतात, मानसिक शांतता मिळते, घरातलं दूषित वातावरण स्वच्छ होते, घरातली भांडणे कमी होतात, आरोग्य प्राप्ती होते, आपल्याला सुख, धन, संपत्ती, ऐश्वर्य, मुलांच्या आयुष्यातील अडचणी हे सगळं कमी होण्यास मदत होते। तर अशा प्रकारे एक मांडी पारायण तुम्ही आज संध्याकाळी सुद्धा बसून करू शकता किंवा मग पुढच्या गुरुवारी करा, प्रत्येक पौर्णिमेला करा, संकल्प करा की मी 21 एक मांडी पारायण करणार आहे
11 एक मांडी पारायण करणार आहे। ह्याला एक मांडी का म्हटलं जातं, का तर एकदा मांडी घातली की ती उठायची नाही, ह्याची अटच आहे ती, आणि म्हणून याला एक मांडी पारायण म्हटलं जातं। मला बरेच दिवस याच्यावर रिक्वेस्ट येत होत्या की ताई एक मांडी पारायणावर व्हिडिओ कर, म्हणून आज मी तो व्हिडिओ केला। म्हटलं गुरुपुष्यामृतही आहे, ज्या बायकांना इच्छा आहे, ज्या लेडीजला, त्या संध्याकाळी बसून सुद्धा करू शकतात। आज माझंही आहे, म्हणजे मी आजपासून 11 गुरुवारला सुरुवात केलेली आहे। आता मी साधारण 7:45 वाजता वाचनाला बसणार, ते 7:45-8 पर्यंत माझं होऊन जाईल, 7:45च, म्हणजे जास्त नाही। हा ग्रंथ वाचते मी, कारण हा ग्रंथाला 1 तास लागतो, ह्याला पाऊण तास लागतो, ह्याला 1चा 1.5 सुद्धा तास लागू शकतो, कारण हे थोडं मोठं आहे, विस्तारित अध्याय आहेत। आता एखादी गोष्ट नाही का, आपण एक होता वाघ, एक होता कावळा, वाघ गेला फिरायला, कावळा गेला झाडावर, मग त्यातला दोघंही गेले फिरायला, एक झाडावर गेला, म्हणजे जे काटछाट म्हणतो आपण, थोड्याशा ओव्यांचा फक्त बदल आहे, बाकी काही नाहीये। दोन्हीतलं कुठलंही करा, दोन्हीचेही फळ प्राप्ती तुम्हाला निश्चितच चांगली मिळेल। फक्त मी या दोन्हीचा तुम्हाला उल्लेख का केला, कारण मला तसे कमेंट येतात की ताई आमच्याकडे वेगळी पोथी आहे, तुम्ही नेहमी ही दाखवता, म्हणून मी तुम्हाला आज ही पण दाखवली की दोन्हीत फारसा काही फरक नाहीये। म्हणजे फरक काय आहे तर, जसं बघा, एक मोठं गुरुचरित्र पारायण आहे, जे मेन गुरुचरित्र पारायण, जे स्त्रियांना वाचायला मनाई आहे असं म्हटलं जातं, ते आणि केंद्राचा जसा फरक आहे तसाच या दोन्ही सारामृतामध्ये बराच सारा फरक आहे। त्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणतं करायचं आहे, त्याप्रमाणे ग्रंथ आणा आणि त्याप्रमाणे मी करते तसं पण करू शकता। नित्यसेवेला हे आणि गुरुवारी हे, म्हणजे दोन्हीचीही सेवा झाल्यासारखं आपल्याला वाटेल आणि मानसिक समाधान मिळेल। प्रत्येक गोष्ट पैशासाठी करू नका की हे केलं म्हणजे मला पैसा मिळेल, ते केलं म्हणजे मला पैसा मिळेल। काही गोष्टी मनशांती आणि घरशुद्धी, मनशुद्धीसाठी सुद्धा करायच्या असतात। त्यामुळे सेवा म्हणून स्वामींना म्हणा की मी हे फक्त सेवा म्हणून करत आहे, मला काय हवंय काय नकोय हे तुम्हाला माहिती आहे, आणि स्वामींपासून कुठल्याही भक्ताची गरज लपलेली नाहीये। मला काय हवं आहे हे स्वामींना तिथं बसून कळतं, तुम्हाला काय हवं आहे हेही कळतं, कारण ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांच्यापाशी खरं तर इच्छा बोलून दाखवण्याची गरज नाही। पण माणसाचं मन, आपलं मन वेडं असतं, आपण मागत राहतो, स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या। स्वामींनी सगळं आधी ठरवून ठेवलेलं असतं की कुणाला किती काय आणि कसं द्यायचं, ते कसं मिळवायचं हे फक्त आपल्या हातामध्ये असतं। त्यामुळे निश्चितच तुम्ही स्वामी सारामृताचं अशा प्रकारे पारायण करा आणि काय लाभ होतात ते बघा आणि मला नक्की सांगा। काही चुकलं असेल माहिती देण्यात किंवा तुमच्याशी सांगण्यात, कम्युनिकेशन मध्ये, तर मला नक्कीच माफ करा। श्री स्वामी समर्थ।